दादा हा त्यांनी पाठवलेला मेल आणि हे सुनीलचं रुजू होण्याचं पत्र. त्याचे मामा डॉक्टर आहेत. त्यांनी त्याच्या आरोग्यासंबंधी सर्टिफिकेट दिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की सुनीलनी कधीच व्यसन केलेली नाहीयेत आणि एक म्हणजे त्याचं एका मुलीशी जुळलं होतं. नाही म्हणजे दोघं लग्नच करणार होते, पण त्या मुलीला परदेशात स्थायिक व्हायची इच्छा होती, जे सुनीलला मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपापला मार्ग निवडला आणि सुनील गावात आला. आता तो एका लहान मुलांच्या संस्थेसाठी काम करतोय. हा त्या संबंधीचा मेल. होय होय, नाही बघितलंय. माझे एक स्नेही सुद्धा त्याच्याबद्दल हेच सांगत होते. एवढी सगळी माणसं त्याच्याबद्दल चांगलं बोलतायत म्हटल्यानंतर मुलगा चांगलाच असणार हो. असणारच हो. हल्ली कोण कोणाविषयी चांगलं बोलतोय? सगळे अगदी वाईट बोलायला टपलेलेच असतात. बरं आता कट केल्यासारखं कुणाविषयी वाईट कशाला कोण बोलेल, नाही का बाई? हो ना, मलाही तसंच वाटतं. दादा तुमच्या शंकेचं निरसन झालंय ना? पण होय होय होय, झालं झालं. अक्का तुम्हाला काय वाटतं? आता मला असं वाटते की बघावा हा मुलगा. माझी काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आता रामचंद्रनी एवढे कागदोपत्री पुरावे समोर ठेवल्यानंतर शंकेला काही जागाच नाही. मला असं वाटतं कुमुदने जे आपल्याला सांगितलं ना ते गैरसमजातून आलेलं असावं. होतं असं बरं लोक आपले व्यक्तिगत मतभेद एखाद्याबद्दलचं मत व्यक्त करताना त्यात मिसळतात. तसं काहीसं या बाबतीत झालेलं दिसतं. म्हणजे कुमुदच्या ज्या कुठल्या नातेवाईकांनी त्याला हे सांगितलं त्याने आपला व्यक्तिगत राग त्याच्यावर काढला असला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं आता आपण बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया. दोघं एकमेकांना पसंत पडली, सगळं जुळलं पटलं, त्यांचं घरातली माणसं आपल्याला पटली, तर नजीकच्या काळातला लग्नाचा मुहूर्त बघून मार उडवून टाकूया. काय अक्का? आता तुम्ही म्हणाल तसं हो दादा. ठीक ठीक, मग मी जोशीबुवांशी बोलून घेतो. पोरीच्या आयुष्याचं कल्याण होईल हो. कसलं नष्ट तिच्या मागे लागलं होतं. आता 7:30 संपले म्हणायची. अरे अरे, आता मी सांगते, नंदीला जाऊन सांगून येते. अहो नुसतं सांगू नका, तोंड गोड करा तिचं. चला देवापुढे साखर ठेवते होय. आणि आज जेवणात चांगली शेवयाची खीर करते. हे सगळं अगदी छान झालेलं आहे. दादा येते बरं का. रामचंद्र, हा बाकी हे आवडलं आम्हाला. शिस्तबद्ध. हे नुसतं सांगणं वेगळं आणि त्याचे पुरावे देऊन सिद्ध करणं वेगळं. फार मोठी कामगिरी केली तू. हे आम्हाला नसतं सुचलं. फार मोठी शाबासकी द्यायला हवी तुम्हाला. दादा खरं तर हे मला पण नाही सुचलंय. मग पुनर्वसू आणि उर्मीनं केलंय सगळं. तुमच्या शाबासकीवर त्या दोघांचा हक्क आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?